नमस्कार मंडळी, आज आपण अशी रेसिपी बनवणार, पुलाव रेसिपी, पण वेगळ्या टाईपची रेसिपी असणार आहे। बिर्याणीपेक्षा पण भारी रेसिपी बनणार आहे आणि दहीचा वापर न करता आपण ही रेसिपी बनवणार आहोत। जर तुमच्या घरी कोणते पाहुणे येणार असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुमची तारीफ केल्याशिवाय जाणार नाही। आणि वाटणाचा पण वापर याच्यामध्ये आपल्याला करायचे नाही आणि बिर्याणी एवढा वेळ पण लागत नाही ह्या रेसिपीला, अगदी पटकन बनते। तर चला मग सुरुवात करूया। तर यासाठी सर्वात पहिले मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ आणि बासमती तांदूळ मी इथे 2 वाटीप्रमाणे घेतलेले आहेत। तुम्ही आपल्या घरी जी वाटी असते ना, एक माप ठेवायचं आपल्याला, त्याप्रमाणे त्या वाटीच्या मापाप्रमाणे आपल्याला 2 वाटी मी असे घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून हे आपल्याला 20 ते अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला खास पाणी तयार करायचे आहे पुलावसाठी आणि त्या पाण्याला यखनी म्हणतात। तर आपण ती यखनी पहिला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 3 ते 3.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेले आहेत, रेसिपी सगळं साहित्य, तर तुम्ही तिथे चेक करू शकता आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल। तर इथे त्या व्यतिरिक्त मी इथे काही जे फ्लावर असतं ना, त्याचे काही देठं असतात ती घेतलेली आहेत। अद्रक घेतलेले आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि 3 असे लसूण घेतलेले आहेत आणि जी कोथिंबीरची देठं असतात ना, ती घेतलेली आहेत। हे आपल्याला ना 5 ते 7 मिनटं असं उकळवायचं, त्याचं पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे। म्हणजे जे आहे ते, म्हणजे आपण गरम मसाला यूज केला आहे किंवा काही देठं वगैरे जे आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे, त्या पाण्यामध्ये सगळं त्याचे कण उतरले पाहिजेत। आणि आता हा पाणी आपला तयार झालेला आहे, तो आपण साईडला ठेवूया। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर आपल्याला इथे कांदा फ्राय करायचा आहे। कांदा बारीक बारीक चॉप करून असे मी 3 कांदे घेतलेले आहेत, पातळ असे उभे चिरायचे आहेत आपल्याला। आणि जसं आपण बिर्याणीमध्ये कांदा टाकतो ना फ्राय करून, तसं आपल्याला इथे फ्राय करायचं आहे। जेवढं आपल्याला फ्राय करायला कांदा तेल लागतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ब्राऊन करायचं आहे आणि मग हे पूर्ण कांदा आपल्याला एका साईडला काढून ठेवायचं आहे। ती कढई आपल्याला तशीच ठेवायची, सगळा कांदा त्यातून काढून घ्यायचा आणि ती कढई आपल्याला तशीच ठेवायची आहे। त्या कढईमध्ये थोडंसं ऑइल तर आहे त्याच्यामध्ये, पण थोडंसं आपल्याला पुलाव करायचं आहे, तर थोडंसं 2 टेबलस्पून अजून त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे मी। तर 2 टेबलस्पून ऑइल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही अर्धा टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे आणि मोठ्या वेलचीचा तुकडा। आता इथे काही आपण भाज्या घेतलेल्या, जी बिर्याणी व्हेज पुलावसाठी घेतो ना, तशा भाज्या फरसबी घेतलेले आहे, मटर घेतलेले आहे आणि गाजर घेतलेलं आहे। गाजर जो आपला हलव्याचा गाजर असतो ना, तो घेतलेला आहे। तुम्ही भाजीचा गाजर घेतला तरी चालेल, पण मला मोस्टली हा आवडतो म्हणून मी हा घेते। आणि फ्लावर आणि एक बटाटा असा उभा चिरून घेतलेला आहे। आता हे तेलामध्ये आपण व्यवस्थित असं परतून घेऊया, म्हणजे त्या तेलामध्येच ते थोडे शिजले जातील भाज्या। आता हे वाफेवरती 5 मिनटासाठी मी झाकण लावून ठेवलेलं। आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत। टॅमॅटो मी 2 घेतलेले मीडियम साईजचे आणि हे पण असे मी उभे चिरून घेतलेले आहे, तर ते पण थोडं परतून घेऊया। मग ह्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट, फक्त 1 टेबलस्पून आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे, जास्त पण नाही टाकायची आहे। आता हे पण मिक्स करून आपण थोडं परतून घेऊया आणि थोडं 2 मिनटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चा पण निघून जाईल। आता 2 मिनटं झालेले आहेत, थोडं आपण चम्मचने थोडं फिरवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कांदा फ्राय करून घेतलेला तो कांदा ह्याच्यामध्ये टाकूया आणि मग ह्याच्यामध्ये कांदा थोडा चम्मचने फिरवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही जे आपल्या घरातले मसाले आहेत ते टाकूया, जसे लाल मिर्च पावडर, धणा पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ। आणि जो आपल्या घरामध्ये गरम मसाला असेल, म्हणजे व्हेज पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, फक्त नॉनव्हेजवाला मसाला नका वापरू, जो आपला बिर्याणी मसाला असेल पुलाववाला तो वापरायचा आहे आपल्याला। आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हे मसाले याच्यामध्ये भाज्यांमध्ये। आणि हे व्यवस्थित आता मिक्स झाल्यानंतर जो आपण तांदूळ भिजत ठेवलेला तो ह्याच्यामध्ये पाणी पूर्ण त्यातला काढायचं आहे आणि मग तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। पाण्यासोबत टाकू नका, पाणी पूर्ण गाळून मग ह्याच्यात टाकायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये जो आपण यखनी पुलावसाठी पाणी तयार केलेला, यखनी त्याला म्हणतात, तो पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्या पाण्याची एवढी भारी चव लागते ना मंडळी। हे पुलाव बनवल्यानंतर पूर्ण घरामध्ये एवढा सुगंध दरवळतो आणि एवढा वास, म्हणजे एवढा मस्त वास असा सुगंध येतो, खूपच भारी लागतो। तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा, कोणी पाहुणे वगैरे आले ना तर हा पुलाव एकदा ट्राय करून बघा। आणि आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चम्मच आपल्याला असं तूप टाकायचं आहे, म्हणजे तो आपला तांदूळ असा व्यवस्थित असा
सुटसुटीत होईल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी टाकायचं नाही. आता हे आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी झाकण लावून शिजवायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता पाणी त्याच्यामध्ये थोडंसं आहे. मग आता हे आपल्याला दमाला द्यायचं आहे. दमाला देण्यासाठी अगोदर हे व्यवस्थित चम्मचने वर खाली करून घेऊया. आणि मग ह्याच्यावरती जे आपण कांदा फ्राय केलेला, तो कांदा थोडासा ठेवलेला मी, तो त्याच्यावरून वरून टाकून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये काही मी हिरवी मिरची 1-2 टाकते मध्ये चिरून, आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं माझ्याकडे पुदिन्याची पानं होती, ती पण मी ह्याच्यावरती टाकलेली आहेत. आणि आता हे आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी तरी दमाला ठेवायचं आहे. कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे. पाणी आपल्याला जर तुम्हाला असं वाटलं पाणी जास्त झालं आहे, तर तुम्ही पाणी थोडंसं दमाला देण्याच्या अगोदर त्याच्यातून थोडंसं पाणी काढू शकता आणि मग तुम्ही दमाला देऊ शकता. आता इथे आपला तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी सुटसुटीत यखनी पुलाव तयार आहे. आणि मी याच्यासोबत असं काकडीचं आणि दही मिळून असं हे मी रायता बनवलेला, एवढा भारी झालेला ना. या रायत्याबरोबर तर एकदमच भारी लागत होता पुलाव. एकदा ट्राय करून बघा तुमच्या पाहुण्यांसाठी किंवा घरातल्यांसाठी. एवढी भारी रेसिपी वाटते ना. आणि एकदा केलं ना तर नेक्स्ट टाईम जरूर कराल. बिर्याणी पण पेक्षा भारी आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सम किचनला